माढा लोकसभेचे उमेदवार भैयासाहेबांसाठी आणि चेअरमनसाठी तुम्ही अगदी माने कुटुंबाने खूप प्रयत्न केलेत. काय मग या निष्ठेची, या मेहनतीची खासदार साहेब आणि आमदार साहेब तुम्हाला ती माळ देतील का सभापती? आता खरं तर आमची तर पूर्ण अपेक्षा आहे की इथं कुठेही शंका येणार नाही. हे आम्ही तेवढं हक्कदार आहे आणि त्याच्यामुळं कुठेही अडचण येणार नाही. पण 100% मी त्या मुद्द्यावर ठाम आहे की आम्हाला सभापतीपद मिळावं. नक्की. टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण माळशिरस येथे आहोत. खरं तर माळशिरस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक ही खरं तर हाय व्होल्टेज झाली होती आणि या निवडणुकीची राज्यभर चर्चा झाली होती. त्याला कारणच असं होतं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक प्रचाराची एक वेगळी यंत्रणा राबवली होती आणि राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर अशी एक लढत ठरली होती आणि परवा निकाल लागला आणि त्या निकालानंतर ज्यांच्या व्हिडिओची महाराष्ट्रभर चर्चा झाली तो गोरडवाडी पंचायत समिती गणाच्या सौ बाबासाहेब माने पाटील यांच्या सौभाग्यवती रेश्माताई माने पाटील आणि युवा नेते बाबासाहेब माने पाटील यांचा एक व्हिडिओ ट्रेंडिंगला चालला. ते बाबासाहेब माने पाटील आता आपल्या बरोबर आहे टॉक 18 मराठी बरोबर ते चर्चा करणार आहेत. प्रथमतः तुम्हा दोघांचं आमच्या टॉक 18 मराठीच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. निवडणूक झाली, निकाल लागला. आता सभापती पदाची चर्चा चालू आहे. काय एकूण कसं वातावरण आहे? तुमची पुढची भूमिका कशी असणार आहे? खरं तर आमचं माने कुटुंबी म्हणजे 15-20 वर्ष झालं या तालुक्याच्या राजकारणामध्ये किंवा चळवळीमध्ये काम करतोय. आमचे थोरले बंधू गौतम आबा हे गेले 20-25 वर्ष झालं राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आमचे नेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ताकदीनं काम करतो. तसं पाहिलं तर गेले 2007ला आमचे बंधू गौतम आबा माने हे पंचायती समितीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता, परंतु त्यांना काही कारणानं जानकर साहेबांनी थांबवलं आणि आपले इस्लामपूरचे डॉक्टर रामदास देशमुख यांना उमेदवारी दिली. त्याच्यानंतर 2012 पंचायत समिती निवडणुकीत त्यावेळेस बी आमचे बंधू गौतम आबांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळेस बी पार्टीला गरज होती की देशमुख डॉक्टर मराठा समाजात चेहरा असल्यामुळं त्यांना उमेदवारी दिली आणि आमचा आबांचा अर्ज मागं काढून घेतला. याचं कारण असं होतं की आपल्या तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर साहेब त्यांना सर्व समाज बरोबर घेऊन जायचं होतं आणि आपल्याला आमदारकी मिळवायची होती. आपल्या तालुक्याचा आमदार झाला पाहिजे ह्या उद्देशाने त्यावेळेस बी आबांनी माघारी घेतली आणि देशमुख डॉक्टर यांच्या पत्नी त्यावेळेस निवडून आल्या. आम्ही ताकदीनं काम केलं आणि ते उपसभापती झाले. त्यावेळेस म्हणजे आबाचा चान्स त्याच वेळेस गेला. असं आम्ही पार्टीला योगदान दिलंय गेली 20-25 वर्ष झालं. आणि आज आम्ही गोरडवाडी गणातून पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आमची पत्नी रेश्मा, माझी पत्नी रेश्मा जगन्नाथ माने हे निवडून आले आणि त्यानिमित्त आम्ही एक दावा करतोय की आम्हाला सभापतीपद मिळावं. कारण आम्ही खूप वर्ष झालं संघर्ष केला आहे, पार्टीसाठी काम केलंय, पार्टीसाठी योगदान दिलंय आणि त्याच्यासाठी आम्ही इच्छुक आहे आणि अगदी ठाम आमचं मत आहे की आम्हाला सभापतीपद मिळावं. खरं तर इच्छा असणं काही गैर नाही, परंतु या भागाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, आताच तुम्ही ज्यांचं नाव घेतलं की माळशिरस तालुक्याच्या राजकारणातले एक शल्यविचारक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते गौतम आबा माने पाटील. खरं तर यांच्याबरोबर काय आपली चर्चा झाली का? खरं तर सांगायचा विषय म्हणलं तर लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेस त्याच्या अगोदर जानकर साहेब गटाने सभापती झाले पाहिजे, आपल्या सौ झाले पाहिजे. हा तेच की माझी पत्नी
आता सभापतीपद मिळावं. आता ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की माढा लोकसभेचे उमेदवार भैयासाहेबांसाठी आणि चेअरमनसाठी तुम्ही अगदी माने कुटुंबाने खूप प्रयत्न केलेत. काय मग या निष्ठेची, या मेहनतीची खासदार साहेब आणि आमदार साहेब तुम्हाला ती माळ देतील का सभापतीची? आता खरं तर आमची तर पूर्ण अपेक्षा आहे की इथं कुठेही शंका येणार नाही की आम्ही तेवढं हक्कदार आहे आणि त्याच्यामुळं कुठेही अडचण येणार नाही. पण 100% मी त्या मुद्द्यावर ठाम आहे की आम्हाला सभापतीपद मिळावं. नक्कीच. खरं तशी ही निवडणूक तुम्ही तुमच्या सौभाग्यवती उभा होत्या, मोठे बंधू उभा होते. कशी एकूण निवडणुकीला तुम्ही कसं सामोरं गेला? काय अनुभव आला तुम्हाला? खरं तर मी या पंचायत समिती निवडणुकीमध्ये पहिलीच निवडणूक लढवतोय आणि त्या निवडणुकीमध्ये मी दुसऱ्या गणामध्ये उभा होतो. आमचा गण मांडवे गट आला. पण गोरवाडी गणामध्ये मी उचलून उभा होतो. पण मी गेले 10-15 वर्ष झाले काम करतोय. त्यामुळं पूर्ण गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये आमचे मित्र आहेत. त्या मित्रांसाठी मी काम केलंय आणि त्यामुळे तिथं मला कोणतीही अडचण आली नाही. कारण ती निवडणूकच तरुणांनी हातात घेतली होती, की बाबा माने म्हणजे मीच. त्यामुळं तिथं चांगल्या मताने मी निवडून आलो. अगदी मला पण अपेक्षा नव्हती. 2004 मतांनी मला एवढ्या फरकाने निवडून दिलं. खरंच त्यांचं आभार मानावं एवढं थोडंच आणि हे विजय त्यांना मी समर्पित करतोय. अगदी सगळ्या गोरवाडी गणातील सर्वांनाच. नक्कीच. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब म्हणाले होते की 9-18 सुपडा साप. परंतु काही प्रमाणात तुम्हाला थोडंसं अपयश आलं. ही अपयशाची काय कारण असू शकतात खरं तर? कसं असतं माहित आहे का, राजकारण करत असताना किंवा दोन्ही पार्टीला असं वाटत असतं की आता किती होते, 18 पंचायत समितीचे उमेदवार होते एका बाजूने, म्हणजे मोहिते पाटील आणि चेअरमन गट. विरोध बाजूने भाजपचे 18 होते. त्या 18 तिकडचे 18 आणि इकडचे 18 या दोघांना कोणाला वाटत नव्हतं की आम्ही पडतोय, आम्ही येतोय. तसं जिल्हा परिषद पण तसंच, तिकडे 9 होते आणि इकडे 9 होते. शेवटी जनतेचा कौल हा मान्यच करावा लागतो. जनतेने नाकारल्यानंतर ते हार मानावीच लागते. जनतेने नाकारल्यानंतर काय तरी बऱ्यापैकी जानकर गट आणि मोहिते पाटील गट यांचे जवळजवळ 12 पंचायत समिती सदस्य आणि 7 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. त्यामुळे तसं वन वे झाल्यासारखंच झालेलं आहे. आता ठीक आहे, हार जीत होत असते. त्याच्यामुळं शेवटी निवडणूक आहे. कुणाला बी कमी समजून निवडणुकीमध्ये चालत नसते. तशा पद्धतीने त्यांचा तो विजय झालेला आहे. नक्कीच. खरं तर आता तुम्ही आत्ताच सांगितलं की पंचायत समितीच्या आता सभापती आणि उपसभापतीची निवड होणार आहे आणि मोहिते पाटील गट आणि जानकर गट एकत्र करण्यासाठी आपले बंधू गौतमाबा माने पाटील यांनी पुढाकार घेतला आणि ते गट एकत्र झाला. नंतर विधानसभा झाली आणि एक लोकसभा झाली. एक चांगलं यश मिळालं. खरं तर आता ही जी निष्ठा आहे, या निष्ठेचं फळ कुठं तर आता आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून मागणी केली की सभापतीपद हे आम्हाला पाहिजे. काय तुम्हाला कितपत तुमच्या नेत्यांवरती तुम्हाला कितपत विश्वास आहे? किती माळ तुमच्या गळ्यात पडेल? हो, खरं आहे की आज आपण तालुक्याच्या राजकीय चळवळीमध्ये खूप मोठा संघर्ष आहे. आमचा दोघा भावाचा पण. आणि त्या पद्धतीने धाडसानं मी ताकदीनं लढतोय. आणि हे अगदी माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया असतील किंवा माळशिरस मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर साहेब, त्यांना पण माहीत आहे की यांचा किती त्याग आहे, किती संघर्ष आहे. त्यामुळे त्यांना पण सांगायची गरज नाही की यांना सभापती नाकारून चालणार नाही. कारण तेवढा त्याग बी आहे आमचा आणि तसं काय घडणार नाही. विश्वास आहे? हो, 100% विश्वास आहे. तसं काय घडणारच नाही आणि मी पण त्या मुद्द्यावर ठाम आहे की सभापती आपल्यालाच मिळालं पाहिजे. तर आता आपण माळशिरस तालुक्याचे युवा नेते बाबासाहेब माने पाटील यांच्यावर चर्चा केली. ते आता माळशिरस तालुक्याच्या सभापती पदासाठी ठाम आहेत.
त्यांनी आता बोलून दाखवलं आहे की आमचे नेते माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भाई मोहिते पाटील आणि विद्यमान आमदार उत्तमराव जानकर हे ती संधी नक्की आम्हाला देतील, हा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केलाय. बघू येणाऱ्या काळामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये कोणती राजकीय स्थित्यंतरे घडतात, कोणती बदलाची राजकीय समीकरणं घडतात आणि बाबा माने पाटील यांच्या सौभाग्यवती रेश्माताई यांना सभापती पदाची माळ मिळते का, हे येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. टॉक 18 मराठीच्या माध्यमातून हे आपण माळशिरस तालुक्याच्या जनतेला दाखवूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.